नमस्कार मित्रांनो, मनापासून स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही जाणार आहोत आमच्या गावाजवळच एक छोटा धबधबा आहे, पण खूप सुंदर धबधबा आहे. तिथे आम्ही सर्व आज जाणार आहोत. क्रिश, राज वगैरे आलेला आहे. तर आता आम्ही तिथे जाणार आहोत. बघू अजून कोण आलं तर ठीक, नाहीतर काहीतरी 25 मिनिटं अंतरावर आहे धबधबा. चला जाऊया. मोठमोठे धबधबे तर तुम्ही अनेक पाहिले असतील, पण आम्ही आज अशा जागेवर जाणार आहोत तिथं काहीच गर्दी नाही, फक्त रानवाटा आणि पक्ष्यांचा आवाज आणि स्वच्छ पाणी. पण आता पाऊस खूप पडलाय तर असं वाटत नाही, म्हणजे 2-3 दिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे. तर आता असं वाटत नाही की भाई तिथं आता स्वच्छ पाणी असेल. पण बघूयात, असेल पाणी खूप असेल आता तर, कारण की सगळीकडे भाई पूर आलाय. आमच्याकडे दाखवू शकत नाही, गेलो नाही मी कुठं अजून. आज तर भाई बघावं तिथं पाणीच पाणी आहे. तर बघूया आता, आज जाऊ तिकडे वरती आणि तुम्हाला दाखवू सगळं वरचं व्ह्यू. तर आता खाली आलेलो आहेत आणि हा बघा पाऊस वगैरे चालू झाला. प्रेम कसे आला आणि आता थोडं खायला वगैरे घेऊ ना. त्यानंतर आपण प्रवास घेऊ. तयारी वगैरे झाली सर्व, छत्री घेतलेली आहे म्हणून छत्री घेतलेली आहेत आणि आता वरती जाऊ. अजून काय घ्यायचं नाही कारण गावाच्या जवळच आहे. जेमतेम काहीतरी 20 एक मिनिटं लागतील जायला, जास्त लांब पण नाही. तर चला, प्रेम वगैरे येतोय तर करू आता थोड्या मिनिटात आपल्या प्रवासाला सुरुवात. मला ब्लॉग मध्ये कळेलच. तर आता थोडासा काहीतरी म्हणजे तयारीसाठी आपला नाश्ता खाण्यासाठी वरती घेतलाय. थोडंफार कुरकुरे वगैरे घेतले. सुरुवात पण केली भावाने लगेच सुरुवात पण केली, जसं टाइम लावायचा. तर काय असं टाइमपास म्हणजे काय पाहिजे म्हणून थोडाफार घेतलाय. तर आता भाया वगैरे पण येतो वाटतं, तो जरा जेवायला बसला कॉल केला तर करू आपल्या प्रवासाला लवकरच सुरुवात. कारण की अजून तर कोण येत आहेत जरा थोडी लोक पण जोडलेलं आहे. आता आपण जाऊ भावा कॅमेरा अँगल चेंज कर. प्रेम पण जोडला, आता भावाला घेऊ आणि आपल्या प्रवासाला लवकर सुरुवात करू. आता आपण निघालोत आणि आपला संचित भाऊ पण आपला जॉईन झालेला आहे. भाव्याला पण घेतलेला आहे आता. तर आता आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करीत आहोत. तर हे बघा सर्व लोक निघालेले आहेत. तर चला आता आम्ही सुरुवात करू. थोडा पुढे गेल्यावर रान लागेल, मग आपल्या लॉग मध्ये पुढे पुढे समजेल. तर मित्रांनो, आता ट्रेकला सुरुवात केलेली आहे. जास्तीत जास्त नाही, किती मिनिटाचा, जेमतेम 20 एक मिनिटाचा ट्रेक असेल, जास्त मग लांब नाही धबधबा. काय बघते ते, काय आला भाई साहब, पाणी बघा. रात्रीपासून पाऊस पडतोय, एकदम बेकार पाऊस पडतोय. एवढा पाणी भरला, सगळीकडेच पाणी भरला. आमच्या नदीचा पाणी पलटला एवढा, हा बघा. एकदम खतरनाक पाऊस आला. अजून सुद्धा पाऊस बघा कंटिन्यू चालू आहे. तर आता आम्ही कुठे अजून गेलोच नाही. आता धबधब्यावर चाललो, अजून बाकी गोष्टी तर बघायलाच नाही काय आहे काय चाललंय. तर तिकडे गेलो ना नदी साईडला तर खूप पाणी आहे. त्या दिवशीच गेलो तर किती पाणी होता. तर बघूया आता, समजेल तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये. आपण आपल्या ट्रेकला सुरुवात केलेली आहे. अजून तिकडे कुठे आपण गेलोच नाही खाली वगैरे. तर गेलो तर आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल, पण हा ब्लॉग फक्त आपला धबधब्याचा असेल. हे बघा आता आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे. जेमतेम 20 मिनिटाचा ट्रेक आहे. तर चला जाऊयात. हे बघा रान वगैरे, हिरवगार रान. इथं ढोरांना पाणी पियाला, ढोर वगैरे इथं पाणी पित आहेत. तर चला सर्वात पुढे गेलीत. अजून जास्त काही ट्रेक नाही, नॉर्मल ट्रेक आहे. तर पावसाळ्या दिवशी बघा ना, रान वगैरे पूर्ण हिरवीगार. आपल्यासोबत एक ब्लॉगर आहे, आपल्यासोबत एक ब्लॉगर आहे, मेन ब्लॉगर आहे. तर चला आता वरती जातो आपण. तर चला जाऊया, तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये सर्व समजेल. हा व्ह्यू आपल्याला काहीतरी बघायला मिळतो, कारण की हिरवीगार राने, रानं बघा काही सर्व हिरवीगार झालेले सगळीकडे. आणि पाऊस तर खूपच चालू आहे, एकदम बेकार बेकार म्हणजे आहे ना. सगळीकडे पूर आलाय. आता आमचं गाव सेफ आहे भाई, बाकी माहित नाही बाकी गावांचं काय झालंय, बघायला लागेल. अजून तर मी कुठे गेलोय. सुकेली खिंड तर एवढा पाणी भरलाय ना, काय सांगू. आता माझ्याकडे व्हिडिओ आहे पण मोबाईल मध्ये आहे, दाखवू शकत नाही तुम्हाला व्हिडिओ मध्ये. तर हे बघा आता ट्रेक चालू केलेला आपण. खूप मुसळधार पाऊस आहे, राणे वगैरे बघा हिरवीगार, सगळीकडे पाणी वगैरे वाहतोय. तर चला जाऊया. मित्रांनो, आता थोडस वरती आलोय आम्ही चालत चढत. भावा कुठं चाललाय, क्रिश हल्दे. आणि हा बघा बाया साईड म्हणजे आमच्या इकडचं भाई पूर्ण नदीने भरलाय पूर्ण. म्हणजे नदीचं पाणी पलटून तिथपर्यंत आलाय. आमची नदी थोडी त्यापेक्षा नाही करून 500 मीटर तरी लांब आहे तिथनं. हा पाणी कुठं आलाय, 500 जास्त असेल. मला थोडक्यात पोहोचलो आम्ही, अजून थोडासा ट्रेक आहे, त्यानंतर पोहोचू आम्ही तिथपर्यंत. भाई सर्वकडेच पाणी पाणी. आज एवढा पाऊस पडतोय, जरा बोल बाहेर जावा.
जरा एक्सप्लोर करावा काहीतरी. मग आता नदीकडे आम्ही अजून गेलोच नाही. नदीकडे तर गेलो होतो आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल, म्हणजे वेगळा ब्लॉग येईल त्यासाठी. तर चला सुरुवात करू. मित्रांनो आता जरा आम्ही वरच्या साईडला आलेलो आहोत आणि हे बघा या साईडला वरती तुम्हाला एक गोष्ट दाखवतो तुम्हाला, थांबा जरा. तर त्या साईडला म्हणजे पाठच्या साईडला आहे. मी येताना दाखवली नाही पण तुम्हाला जाताना दाखवीन. हे बघा पोरं बघा इकडे, या साईडला पोरं क्रिकेट खेळतायत. हे माझ्या गावाकडे असते हो, शेतात पोरं क्रिकेट खेळतायत बघा इकडं. मला मजा बोलतात मित्रांनो. सुंदरशा अशा वातावरणात भाई क्रिकेट खेळणार आणि भाई रंगावर पडतोय थंड थंड पाऊस आणि थंडगार वारा. हे बघा आणि आता झेंडा वगैरे आम्ही सरळ केला इथला. महाराजांचा तिथे फोटो आहे झेंड्यावरचा. आम्ही जरा बोललो पडाय नको म्हणून. तर आम्ही हे बघा धबधब्यावर आता पोहोचलेलो आहोत. लांबणार आपला धबधबा दिसतो आपला. आता जवळ जाऊन तुम्हाला सर्व दाखवतो धबधबा आपला कसा आहे ते. वातावरण मग खूप छान झालंय. सर्वीकडे पाणीच पाणी. हे बघा खूप पाणी, खूप सगळीकडे पाणी आलंय. काय बोलतात? आणि हे बघा या साईडला धबधबे बघा. हे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये मी दाखवलेला धबधबा मागच्या, बहुतेक मागच्याच मिनी ब्लॉग मध्ये दाखवलेला धबधबा. तरी पण बघून घ्या आपल्या लॉंग ब्लॉग मध्ये पण. तर मित्रांनो आता आम्ही अशा जागेवर आहे, म्हणजे आमची जी पहिली वाडी होती म्हणजे आदेशवाडी, ती पहिली इथं होत्या. त्यांचा होलीचा माल झालाय. ती आता सगळी घरं ही बघा ही खालच्या साईडला ह्या साईडला शिफ्ट झालीत. इथं ती घरं दिसत नाही. आणि हे बघा हे सगळं दिसतायत ना तुम्हाला, जे जोत्या वगैरे सारखं, हे सगळं पहिले इथे घरं होती. पण आता नाही आहेत. ते पहिले होती, काय माहित काय विषय झाला, त्यामुळे ती खाली सगळी घरं टाकलेली आहेत. इथं कोण नाही राहत आता. आता म्हणजे हा होलीचा माल झालेला आहे बघ. इथं होली भेटतात, त्या लाकडं तशी तशी आहेत, पूर्ण जल्लीत नाही. तर आता एकदम नॉर्मलचा 5-1 मिनिटाचा ट्रेक आपला राहिलेला आहे. तर आपण करूया सुरुवात थोड्या मिनिटांनी. हे बघा ही जरा थांबलीत, सगळे एन्जॉय करतायत कारण की थंडगार वारा येतोय. पाऊस पाऊस एकदम नॉर्मल पाऊस पडतोय, एकदम जोरात पण पाऊस पडतोय, नॉर्मल पाऊस. जरा बरा वाटतो पाऊस थोडा नॉर्मल नॉर्मल असला का, असं ओपन मध्ये. तर आता बघूया थोड्या मिनिटं आपला ट्रेक चालू करू. नॉर्मलच राहिलाय, थोडक्यात पोहोचूच आपण आता. एकदम थंडगार वारा चालू आहे. मला माझा आवाज येतोय का तुम्हाला माहित नाही. एकदम कडक वारा झालं, कडक. हे बघा कपडे वगैरे बघा कसले उडतायत भाई. एकदम खतरनाक वारा चालू आहे. एकदम खूप छान वाटतंय. तुम्ही पण एकदा अनुभवा, कधी कोणत्या गावात जा, त्यांच्या रानात जा आणि असं एक माल भेटेल तुम्हाला तिथं. असं एकदम शांतपणे बसा. नॉर्मल पाऊस पाहिजे एकदम कडक. एवढी भारी फिलिंग येते ना, म्हणजे तर आता थोडक्यात आपला धबधबा पण आहे, जवळच आहे. या अँगलनी भाई तुम्हाला किती धबधबे दाखवू माहिती का. हे बघा खूप सारे धबधबे आहेत. आता एवढे याच्या कॅमेरामध्ये दिसत नाही, झूम करावे लागेल. तर आता आपला नॉर्मलचा ट्रेक राहिलाय, तो आपण पुरा करू आणि धबधबा लवकर पोहोचू. तर चला. बरोबर आहे. तुम्हाला कसला आता आवाज येतोय का, येतोय का आवाज? मगर लाडले म्याव. आता फायनली धबधब्यावर पोहोचलेलो आहोत. अजून तिथे गेलोच नाही जवळ, आता लांबच आहोत. पाणी बा पाणी किती आहे, पाणी बा पाणी एकदम फुल पाणी. बा क्रिश इकडे गेलेला आहे, फुल पाणी आलं कारण की एवढा पाऊस कंटिन्युअसली पडतोय ना. आता सध्या कुठे जाऊन थांबलाय पाऊस. हे बघा क्रिश, हे सगळे इथं थांबलेत. क्रिश वगैरे तिथे गेलाय. पाणी बघा, धबधबा पाणी बघ किती स्वच्छ वाटतोय. एवढा पाऊस पडून पण धबधबा पाणी अजून पण खराब झालेलं नाही, म्हणजे खदूल पाणी नाही, पूर्ण स्वच्छ आणि पांढरा पाणी आहे. मग त्या धबधबा पाण्यात पाहू शकतो आपण. क्रिश वगैरे इथं आहे. तर चला आपण मग जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो. तर चला जाऊयात. तर मित्रांनो आता आपण अशा जागेवर आलो ना, जिथं 12 महिने पाणी असतं, पाऊस असो किंवा नसो, तिथं 12 महिने पाणी असतो. बघा दाखवतो तुम्हाला एक गोष्ट. आता पावसाळी आलो, पावसाळी पाणी असेलच. तुटला थोडा, हा बघा इथं आहे ना या जागी मित्रांनो 12 महिने पाणी असतो. आता उन्हाळ्याच्या टायमाला आपण आपला एक ब्लॉग झालेला आहे त्यावर, असेल जुना ब्लॉग असेल तो बहुतेक. त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आम्ही दाखवलं असेल, उन्हाळ्यात आलो उन्हाळ्याच्या दिवशी. तर बघा धबधबा तिथं बघा जवळच आहे. तर त्याला जाऊया आपण धबधब्याजवळ. तर मित्रांनो फायनली आपण आता पोहोचलेलो आहोत आपल्या गावातल्या धबधब्यावर. हा बघा म्हणजे गावात आपल्या असणारा जो धबधबा एक आहे, तिथे आपण पोहोचलो. बघा पाणी वगैरे कसला फ्लोनी चाललेला बघा, एकदम रातचे.
कसला फ्लो आहे बघा. तुम्ही तर वरच्या साईडला आहोत धबधबा फायनली पोहोचलो आहोत. धबधबा तुम्ही पण बघून घ्या भाई, हे निसर्गाचं दृश्य. तर आता आम्ही वरती कुठे चाललेत? हे कुठे चाललात? आता बघूयात पुढे पुढे काय होईल तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये समजेलच. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. तुम्हाला वरचा आणि व्ह्यू बघा भाई, एकदम पूर्ण व्ह्यू दिसतोय. हे बघा सर्व दिसतोय. तुम्हाला अजून वरती थोडा जाऊन दाखवतो. आय गेस मला इथनं चांगला दिसेल असं वाटतंय. एकदम पॉवरफुल भाई साहब. व्ह्यू बघायचंय का? हा बघा काय व्ह्यू आहे. वाईट अँगल स्विच म्हणून जरा क्वालिटी दिसत नाही, ऍडजस्ट करा जरा. पूर्ण पाण्याने सगळीकडे भरलाय. पाऊस भाई कंटिन्यू चालू आहे, म्हणजे नाही करून 2-3 दिवस पाऊस कंटिन्यू चालूच आहे. बट भाई रात्रीपासून एवढा पडतोय ना, सगळीकडे पूर आला असेल. आता मी आमचा गाव तर ऑलमोस्ट सेफ आहे. बाकी माहित नाही, बाकी गावात काय आपण गेलोच नाही. बघूया संध्याकाळपर्यंत कुठं जर फेरी झाली तर तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेलच. म्हणजे नेक्स्ट ब्लॉग आपण कुठला काढू ना, तर समजेल शॉर्ट ब्लॉग, मिनी ब्लॉग. ते बघा धबधबा वगैरे, ते बाबू वगैरे तिकडे शूटिंग करतात मिनी ब्लॉग साठी. यश तर बघू थोड्या मिनिटांनी निघू आता घरी जायला. तर आपल्या ब्लॉग लास्ट पर्यंत बघत राहा. तुम्हाला भाय वगैरे बघा, हे बघा आले भाई खास फोटोशूट साठी खाली पवाय बिवाय आलेत फोटोशूट साठी. आमच्या गावातला अजून एक तुम्हाला धबधबा आहे, तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी दाखवीन. तो मेन आहे म्हणजे त्या साईडला आहे. आता बघू गेलो तुम्हाला ब्लॉग मध्ये कधीतरी दाखवीन. ब्लॉग शूट करू तेव्हा आपण. तेव्हा इथं फोटोशूट चालू आहे, शूट चालू आहे. हा घे आम्हाला घे. तो मिनी ब्लॉग करतो. तर भावाचा पण आपला इंस्टाग्राम आयडी आहे, त्याला पण सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही सॉरी फॉलो करा. तर आता निघू इथं थोड्या गेलात. आपला ब्लॉग एंड पर्यंत तुम्ही बघत राहा. कधी काही घडू शकतो, म्हणून लास्ट पर्यंत जोडून राहा आमच्यासोबत. चला मित्रांनो, आता आम्ही निघालोत, म्हणजे आता पोहोचू थोड्या मिनिटात, जास्त पण नाही लांब. धबधबा जवळच आम्ही, आता 20 मिनिटं लागतील पोहोचायला. पाऊस जरा कुठे जाऊन थांबलाय बाबा. पाऊस आता कुठे जाऊन थांबलाय थोडासा. तर आता बोललो पाऊस थांबलाय आपल्या घरी निघावा, कारण की जास्त वाढला परत रिक्स नाही घ्यायची भाई, रिक्स नाही. तर चला जाऊया आपण घरी. पुढे पुढे काय होईल आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल. मित्रांनो, आता आपण आलो गावाजवळ, म्हणजे आता तिकडनं आलो. आता मध्ये काही शूट वगैरे काय केला नाही, कारण की परतीचा प्रवास होता, म्हणून काही शूट वगैरे काय केला नाही जास्त. कारण की काय रिपीट दाखवण्यात काय अर्थ नाही, प्रत्येक गोष्ट ते पण बोर होणार. त्यापेक्षा भाई एकदम थोडक्यात आपला व्लॉग करायचा आपल्याला, जास्त लॉंग पण लेंदी पण व्हायला नाही पाहिजे. मागचा व्लॉग तुम्ही एकविरेचा बनवला ना, खूपच लेंदी झाला. मला तेवढा लेंदी दाखवायचा पण नव्हता, पण जामच झाला. तर काय करणार, प्रत्येक गोष्ट दाखवायला लागली. दाखवणं पण गरजेचं आहे प्रत्येक गोष्ट. तर आता आम्ही घरी चाललो. तर चला आपण भेटू डायरेक्ट आता घरी. तर मित्रांनो फायनली आपण घरी आलो. भाई नशीब बघायचं तुम्हाला, हे बघा भाई घरी यायचं थोड्या मिनिटं आधी पाऊस आला. म्हणजे थोडक्यात जर आलो आम्ही, आणि नेमकाच भाई पाऊस एकदम जोरदार पाऊस पडायला लागला. तर आता फायनली घरी आलो. धबधबा तुम्ही बघितला असतील, खूप छान धबधबा, सुंदर धबधबा होता. तुम्हाला असेच गावातले अनेक धबधबे बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.